हॅलो, गुड मॉर्निंग. मी अवंती तुमचं स्वागत करते आपल्या इंडियन मॉम अवंती या चॅनलमध्ये. तर सकाळ झालेली आहे आणि माझ्या मागचं पूर्ण बॅकग्राऊंड चेंज आहे. किती सुंदर तुळजापूरची देवी आहे बघा, दर्शन घ्या. तर मी कुठे आलेले आहे बघा, वाड्यामध्ये आलेले आहे. दाखवते तुम्हाला वाडा दिसतोय. तर हा वाडा आहे आणि मी आलेले गंगाखेडला माझ्या मावशीकडे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड गाव आहे, तालुका प्लेस आहे. पण ना इथे पूर्ण असं जुन्या काळातलं आहे, म्हणजे वाडा टाईप घर आहे माझ्या मावशीचं, दगडी पूर्ण घर. तर तुम्हाला मी लवकरच टूर दाखवते घराची. तर एंटर केल्या केल्या काय तुळजापूरची भवानी देवी, किती सुंदर. आलं एकदम दर्शन आपल्याला. आणि इथे माझी बसलेली आहे आजी. आजी हाय करा, हाय करा. माझ्या आईची आई, माझ्या आजी कोण आहे, चॅनल वरती बोलते मी. आणि इथे आजी सोलते आहे शेंगा आमच्यासाठी, सोले भात. काल रात्रीच इथे आले होते कारण की माझी बहीण आहे प्राची. तर ती म्हणजे ती नाशिकला राहते, तर ती इथं आली होती म्हणून तिला भेटायला मी काल रात्री, आई पप्पा मी आणि अर्णव काल आलो नांदेडवरनं. तर भेट होत नाही लवकर आणि सुट्टी पण होती. म्हटलं चला आपण भेटून येऊ. पुन्हा आम्ही भेटून. हे किती सुंदर बॅकग्राऊंड आहे बघा, वारली पेंट केलेलं आहे पूर्ण. तर चला तुम्हाला दाखवते. आणि हे सगळं करणारं कोण आहे हे पण दाखवते. हे पेंटिंग, कलरिंग, त्यानंतर तुळजापूरची देवी कोणी केली हे पण दाखवते. आहे माझी बहीण प्राची जोशी लाटकर. वेदांच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही तिला पाहिलं असाल. तर प्राचीनेच इतकं सुंदर तुळजापूरची देवी वगैरे हॉलमध्ये बनवलेली आहे. वारली पेंटिंग वगैरे खूप छान करते ती. आणि मला सोडून तिने आता स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंग पण केली आहे. तर मला खूप जीव माझं हे होतोय सारखं बघून. मला पण यायचंय परत करायला, कारण की ती करणारी जी बाई आहे ती बिझी आहे, त्याच्यामुळे माझं राहिलंय सगळं करायचं. प्राची पेंटिंगचे वगैरे पण खूप छान क्लासेस घेते. ऑनलाईन क्लासेस पण घेते ना तू? ऑनलाईन क्लासेस पण घेते ना? हां, प्राची ऑनलाईन क्लासेस पण घेते. हे जे तुळजापूरची देवी तुम्ही पाहिली आहे ती पूर्ण तिने तिच्या हाताने काढलेली, खूप सुंदर, खूप छान. वेदांच्या लग्नात पण तिने केलेलं. तर ऑनलाईन क्लासेस पण घेते. आणि ती नाशिकला, तिथे भेट होत नाही म्हणून मग आज संडे म्हणून आम्ही तिला भेटायला आलो एका दिवसासाठी. तर चला तुम्हाला दाखवते मी मावशीचं घर मस्त छानपैकी. आधी पहिल्यांदा चहा घेते. चहा. तर माझी मावशी आहे अर्चना टीचर, अर्चना मॅडम. हे मावशीचं हॉल आहे. आणि तुम्हाला आता आधी मी सगळ्यात आधी गोष्ट दाखवते आल्या बघा हॉल. आणि हे सगळं दगडी काम आहे, सगळं दगडाचं आहे. किती वर्ष पूर्ण घर आहे आपलं हे? याला झाले आता 80 वर्ष झाले. 80 वर्षापूर्वीचा हा वाडा आहे. तर तुम्हाला आधी मेन एक ह्या घरातली खोली दाखवते जी की माझ्या खूप आवडीची होती. जेव्हा माझी आरती झोपायची दुपारच्या वेळेला, तेव्हा मी प्राचीवरती बसून कुटाणे करायचो. तिच्याकडे काय छोटासा बॉक्स होता आणि ते मी डोळ्यांना लावायचे आणि ते खिडकीतलं टाकलं. तर मला ती एक जागा नव्हती. ती रूम मला खूप आवडते खरं असं. या बघा अशा पायऱ्या आहेत मस्त मस्त. तर या, तर ही रूम आहे, ड्रेसिंग रूम आहे. तर मला ही खूप आवडते रूम. आणि इथे ना असं एक खिडकी होती छोटीशी, तर बुजवली खिडकी. त्या खिडकीमध्ये आयशॅडो बॉक्स असायचं, मेकअपचं सामान असायचं, त्याच्यातून मी मेकअप करायचे. आणि ही छोटी गच्ची बघा, दार किती सुंदर आहे बघा. हे दार आहे आणि इथे अर्णव खेळतोय. छोटीशी गच्ची आहे. इथे मावशीने छान झाडं वगैरे लावलेत, किती छान आहे बघा. तर आम्ही इथे झोपायचो मस्त, या गच्चीमध्ये दिवसभर खेळायचो. आणि इथे पण हे बघ, इथे पण एक गच्ची आहे, खिडकी आहे. खिडकीतून सगळं बाहेरचं दिसतं, पण बाहेर आता बघण्यासारखं नाहीये सध्या. सगळं दगडी काम आहे. ह्या पायऱ्या दाखवते तुम्हाला मी आता. हे इथं हे यूज नाही करत कारण की ना रस्ता खूप छोटा आहे. तर गच्चीवरच्या पायऱ्या आहे, इथं मावशी यूजच नाही करत कारण की जाण्यासारखंच नाहीये जागा. तर इथून बघा छोटीशी खिडकी. हे ना राजवैद्यचं घर होतं, म्हणजे आजोबा होते तिथे. तर या गच्चीवरती आम्ही फार झोपायचो उन्हाळ्यामध्ये. ते कोणत्या क्षणी काही पण पडू शकतं असं आहे. तर ही गच्ची मला खूप आवडते, खूप आवडते. इथं आम्ही खूप यायचो. दाखवते तुम्हाला. हे असं लाकडी दार आहे आणि ही गच्ची आहे.
तर इथे आम्ही इथे पण झोपायचो उन्हाळ्यामध्ये इथे पण. तर हे गंगाखेड शहर आहे बघा. कुठे गेला? इथे गप्पा मारत होतो मस्तपैकी, काय काय शॉपिंग केली वगैरे. बहिणींचं असतंच आमचं असं दरवेळेस की मी काय घेतलो तू काय घेतलं असं आमचं बोलणं चालू असतं. आणि एकाच दिवसासाठी मी गेले होते आणि लगेच जेवण करून आम्ही लगेच नांदेडसाठी निघालो होतो, कारण की दुसऱ्या दिवशी शाळा होती म्हणून. तर मी जेवढं शक्य होईल तेवढं शूट केलेलं आहे. हे क्षण असतात बहिणींचे बोलण्याचे वगैरे, तेच मला परत छान शेअर करा वाटले तुम्हाला. आणि मावशीचं घर पण एकदा दाखवावं वाटतं, कारण की आजकाल असं वाड्या वगैरे बघायला भेटत नाही. खूप जुनं घर आहे, त्याच्यामुळे मला छान हे आम्ही निघालो होतो. आणि माझ्यासोबत माझी आजी यायला लागली आहे किनवटला. एक दिवस थोड्या वेळासाठी माझ्या पण घरी येणार होती, पण मी घरी काही शूट करू शकले नाही, कारण की फोन पूर्ण स्विच ऑफ झाला. तर हे ना लोहा लागतं शहर, लोहाच्या इथं हे हॉटेल इतकं फेमस आहे दही धपाटा स्पेशलसाठी. इथे हमखास सगळेजण थांबून खातातच इथलचे दही धपाटे. तर आम्ही पण पार्सल घेतलं होतं. तर खूप वेगळी चव आहे, खूप छान आहे, खूपच प्रसिद्ध हॉटेल आहे हे लोहार तालुक्यातलं. तर बघा मी इथे शूट करते आहे. आणि नांदेडला आल्यावरती खूप ट्रॅफिक जाम होता घराजवळच. नेहमीच इथे आहे एरियामध्ये खूपच ट्रॅफिक जाम आहे. खूप कंटाळून गेलो आम्हाला घरी जायलाच 1 तास लागला. इथून माझं घर खूप जवळ आहे, पण तरी पण खूप वेळ लागला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच. लवकर व्लॉग येतीलच आता, पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.